देवकर जे आहेत मोठा हिंसाचार पाहायला मिळाला परभणीमध्ये. परभणीमध्ये काल मोठा हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं. संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे. परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं की हिंसाचार वाढणं बसेस जाळणं वगैरे हे काही फारसे संयुक्त नाही, योग्य नाही. पण असं असताना पण कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली असताना अद्याप गृहमंत्री मिळालेले नाही महाराष्ट्राला. राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे? इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं, तिथं खून केला जातो. अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं. राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून, चोऱ्या, दरोड्या हे व्हायला लागल्या आहे. राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे की नाही, मुख्यमंत्री आहे की नाही हेच आता लक्षात येईन असं झालेलं आहे. त्यामुळे तातडीनं कुणीतरी गृहमंत्री नेमा, ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि या कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती आहे नियंत्रणानं. मग देवकरांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी देवकर हे अजित पवारांकडे जात आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र अजित पवारांनी त्यांना नकार दिल्याची पण माहिती आहे. देवकरांनी आपली भूमिका परवा दिवशी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे देवकरांना काय करायचं आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी घेऊन निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा व्यक्तिगत निर्णय. याबद्दल अधिक खुलासा गुलाबरावजी देवकरच आपल्यासमोर करू शकतील. आज मुंडे साहेबांची जयंती आहे, काय सांगा? स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंची आज जयंती आहे. गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते. नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजींनी केले, माझ्यासाठी केले. किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथजींच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि नेहमीच गोपीनाथ मुंडेंची जयंती असो का पुण्यतिथी असतो या आठवणींना अधिक उजाळा देण्याचं काम या निमित्ताने मी करत असतो.